नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल शेखर वानखेडेमध्ये। आज मी घर बसल्या इन्कम सर्टिफिकेट कसे बनवायचे त्याची संपूर्ण प्रोसेस ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, घर बसल्यास इन्कम सर्टिफिकेट बनवणं हे खूप काही कठीण काम नाही आहे, खूप सोपी पद्धत आहे। फक्त तुम्ही हा व्हिडिओ लक्ष देऊन नीट बघा। इन्कम सर्टिफिकेटबद्दल सर्व गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न मी ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे। ह्या व्हिडिओमध्ये इन्कम सर्टिफिकेट बनवायसाठी ID आणि पासवर्ड कसे बनवायचे आणि सर्वात महत्त्वाचे कोणाच्या नावाने बनवायचे हे मी सांगणार आहे। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट बनवताना कोणकोणती माहिती व ती माहिती कशी भरायची ते पण सांगणार आहे। कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे आहे ते सांगणार आहे आणि इन्कम सर्टिफिकेट किती दिवसानंतर भेटणार तेही ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। इन्कम सर्टिफिकेटसाठी आपल्या सरकार पोर्टलमध्ये ID आणि पासवर्ड बनवताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे। ते म्हणजे की ID आणि पासवर्ड कोणाच्या नावाने बनवायची आहे। जर इन्कम सर्टिफिकेट राशन कार्ड, बँक लोन, वैद्यकीय, निराधार इत्यादी कामासाठी असेल तर लाभार्थी हा स्वतः अर्जदार राहू शकतो, पण त्याला 18 वर्ष पूर्ण झाले असावे। तुम्हाला तुमच्या शैक्षणिक कामाकरता इन्कम सर्टिफिकेट बनवायचे असणार तर ID आणि पासवर्ड तुमच्या वडिलांच्या नावाने बनवावे लागणार। जरी तुम्ही घरी कमावता असणार तरी पण ID आणि पासवर्ड तुमच्या वडिलांच्या नावाने बनवावे लागणार आहे। आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असणार, जर वडील हयात नसणार तर? जर तुमचे वडील हयात नसणार तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या आईच्या नावाने बनवू शकता। जर तुमचे आई व वडील दोन्ही पण हयात नसणार तर तुम्ही संबंधित तहसील कार्यालयाचा सल्ला घेऊ शकता की ID आणि पासवर्ड कोणाच्या नावाने बनवायचे तर। मित्रांनो, जो इन्कम सर्टिफिकेट शैक्षणिक कामाकरिता असते फक्त त्याच वेळी ID आणि पासवर्ड थोडी काळजीपूर्वक आपण तयार करावी। जर ID आणि पासवर्ड आपल्या पालकांची नसली तरी पण आपण आधार ऑथेंटिकेशनद्वारे किंवा आधार OTPद्वारे आपण आपल्या पालकांच्या नावाने इन्कम सर्टिफिकेटचे ॲप्लिकेशन करू शकतो। पण मित्रांनो, मी जो पहिला ऑप्शन तुम्हाला सांगितला होता त्याच पद्धतीने ID पासवर्ड बनवून तुम्ही इन्कम सर्टिफिकेटला अप्लाय करा, नाहीतर तुम्ही आधार ऑथेंटिकेशनद्वारे पण अप्लाय करू शकता। पण मित्रांनो, कधीकधी आधार ऑथेंटिकेशनचा प्रॉब्लेम येतात, म्हणून मी तुम्हाला आपले सरकार पोर्टलमध्ये ID पासवर्ड बनवण्याचा सल्ला देत आहे। तर आता आपण ID पासवर्ड कसे बनवायचे ते आता बघणार आहे। हा व्हिडिओ इन्कम सर्टिफिकेट बनवण्याकरता अत्यंत महत्त्वाचा होणार आहे, तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला इन्कम सर्टिफिकेट बनवण्यासाठी सर्वात आधी आपले सरकारच्या पोर्टलवर ID आणि पासवर्ड आपल्याला बनवायचे आहे। ID आणि पासवर्ड बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी गुगलवर येऊन आपले सरकार टाईप करा। आपले सरकार टाईप केल्यावर एंटर करा। एंटर केल्यानंतर आपल्यासमोर जी आपले सरकार .myonline.gov ची जी पहिली वेबसाईट दिसणार त्याच्यावर क्लिक करा। त्याच्यावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर आपले सरकारच्या वेबसाईटचा काही असा इंटरफेस दिसणार। आपल्याला नवीन ID आणि पासवर्ड बनवण्याकरिता न्यू युजर रजिस्ट्रेशन हिअरवर क्लिक करा। न्यू युजर रजिस्ट्रेशन हिअरवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही असा इंटरफेस दिसणार। असा इंटरफेस दिसल्यानंतर आपल्यासमोर दोन ऑप्शन दिसणार, एक आहे ऑप्शन नंबर 1, एक आहे ऑप्शन नंबर 2। मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 मध्ये तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट, तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड बनवता येते। आणि आपला हा जो ऑप्शन नंबर 2 आहे यामध्ये आपल्याला आपलं नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर हे सर्व टाकावं लागते, फोटो अपलोड करावा लागते। मित्रांनो, हा जो ऑप्शन नंबर 2 आहे यामध्ये रजिस्ट्रेशनची प्रोसेस खूप लेंदी आहे, त्यामुळे आपण ऑप्शन नंबर 1 च्या थ्रूच रजिस्ट्रेशन करू आणि मोस्टली लोक ऑप्शन नंबर 1 च्या थ्रू रजिस्ट्रेशन करतात। यामध्ये जो पण आपला डिस्ट्रिक्ट राहणार तो आपला डिस्ट्रिक्ट टाईप करायचा आहे। यामध्ये आपला जो पण मोबाईल नंबर राहणार आहे तो मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आहे। मित्रांनो, माझे तुम्हाला असा सल्ला राहणार की जेव्हा पण याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करणार तर मोबाईल नंबर फ्रेश वापरायचा। जुना मोबाईल नंबर म्हणजे ज्या नंबरनी आधी तुम्ही आपले सरकारच्या पोर्टलवर ID आणि पासवर्ड बनवला असणार तो मोबाईल नंबर वापरा नका। जर तुम्ही तो मोबाईल नंबर वापरणार तर सेंड OTP वर क्लिक केल्यावर
मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट असं दाखवणार। मित्रांनो, मी आता फ्रेश मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन करणार आहे। जो पण तुमचा फ्रेश मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर एंटर करा। मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सेंड OTP वर क्लिक करा। सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर जो पण तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यावर OTP जाणार। जो पण तुमचा OTP असणार तो OTP टाका। आता आपल्याला आपलं युजर नेम सेट करायचे आहे। तुमचे जो पण नेम असणार तो नेमच्या पहिला लेटर कॅपिटल ठेवा, बाकी सगळं स्मॉल। मग जो पण तुमचा फेवरेट नंबर असणार, पसंतीचा नंबर असणार तो ठेवा। आता चेक युजर नेम अवेलेबिलिटी वर क्लिक करू। चेक युजर नेम अवेलेबिलिटी वर क्लिक केल्यानंतर आता इथे असं लिहून येणार की यू कॅन यूज दिस युजर नेम। मग तुम्ही इथे ओके वर क्लिक करा। ओके वर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पासवर्ड ठेवायचा आहे। पासवर्ड कोणत्या टाइप मध्ये पाहिजे इथे तुम्हाला लिहून दिसणार आहे। या प्रकारे तुम्ही आपला पासवर्ड सेट करू शकता। मी पण आपला आता पासवर्ड सेट करत आहे। पासवर्ड सेट केल्यानंतर आता मला इन्कम सर्टिफिकेट माझ्या शैक्षणिक कामाकरिता बनवायचे आहे। तर मी आपली ID पासवर्ड आपल्या वडिलांच्या नावाने बनवणार आहे। जे माझ्या वडिलांचे नाव आहे ते वडिलांचे नाव मी इथे एंटर करणार आहे। मी आता आपल्या वडिलांचे नाव इंग्लिश मध्ये टाइप केल्यानंतर ते नाव डायरेक्ट ऑटोमॅटिक मराठीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे। जो डेट ऑफ बर्थ असेल तो डेट ऑफ बर्थ एंटर करा। जो डेट ऑफ बर्थ आहे तो डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर आय ऍक्सेप्ट वर क्लिक करा। आय ऍक्सेप्ट वर क्लिक केल्यानंतर रजिस्टर वर क्लिक करा। रजिस्टर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप शो होणार। त्या पॉपअप मध्ये तुमचे युजर नेम तुम्हाला दिसणार आणि तुमचा डिस्ट्रिक्ट दिसणार। मग ओके वर क्लिक करा। ओके वर क्लिक केल्यानंतर आपला ID आणि पासवर्ड टोटली जनरेट झालेला आहे। याचा मेसेज आपल्याला आपल्या टेक्स्ट मेसेज वर येऊन जाणार आहे। त्या प्रकारे आपण आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं आहे। आता आपण आपला जो पण रजिस्ट्रेशन ID आहे आणि जो पण आपला पासवर्ड आहे तो एंटर करून लॉग इन करणार आहे। आता मी जेही माझ्या रजिस्ट्रेशन ID पासवर्ड आहे आणि माझा जो डिस्ट्रिक्ट आहे ते सिलेक्ट करून मी लॉग इन करणार आहे। मी लॉग इन वर क्लिक केले। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपले सरकारचा काही असा इंटरफेस दिसणार। मित्रांनो, आपल्याला इन्कम सर्टिफिकेट साठी अप्लाय करायचं आहे म्हणून डाव्या साईडला खाली स्क्रोल डाऊन करत रेव्हेन्यू डिपार्टमेंट बघा, कारण की इन्कम सर्टिफिकेट आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंडर मध्ये येतो। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट आलेला आहे। रेव्हेन्यू डिपार्टमेंट वर क्लिक करा। रेव्हेन्यू डिपार्टमेंट वर क्लिक केल्यानंतर सब डिपार्टमेंटचे ऑप्शन दिसणार आहे। इथे सिलेक्ट वर क्लिक करा। सिलेक्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन दिसत आहे। यामध्ये रेव्हेन्यू सर्व्हिसेस वर क्लिक करा। रेव्हेन्यू सर्व्हिसेस वर क्लिक केल्यानंतर खूप सारे रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे ऑप्शन दिसत आहे। यामध्ये आपल्याला इन्कम सर्टिफिकेट साठी अप्लाय करायचं आहे म्हणून आपण इन्कम सर्टिफिकेट वर क्लिक करतोय। इन्कम सर्टिफिकेट वर क्लिक केल्यानंतर प्रोसीड वर क्लिक करा। प्रोसीड वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर काही असा डॅशबोर्ड दिसणार आहे। डाव्या साईडला जो पण अर्जदार आहे ज्यांच्या नावाची ID आहे त्यांचे फुल नेम दिसणार आहे। इथे डॅशबोर्ड दिसतोय आणि इथे सर्व्हिस लिस्ट पण दिसतोय। सर्व्हिस लिस्ट वर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला इन्कम सर्टिफिकेटचा ऑप्शन येते आहे, त्यामध्ये क्लिक करावं लागणार। इन्कम सर्टिफिकेटच्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा काही डॅशबोर्ड दिसत आहे। हे सर्टिफिकेट नेम इन्कम सर्टिफिकेट दिसत आहे। इथे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट साठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याची लिस्ट देऊन आहे आणि इथे इन्कम सर्टिफिकेटची टाइम लिमिट 15 दिवस आहे ते पण दिसत आहे, ते पण लिहून असणार इथे। आता मित्रांनो, आपण कंटिन्यू वर क्लिक करूया। कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा डॅशबोर्ड दिसणार आहे। इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसणार आहे। एक आहे ॲप्लिकेशन फॉर्म, ज्यामध्ये आपल्याला डाटा एंटर करावा लागणार आहे। दुसरा आहे अपलोड डॉक्युमेंट्स, त्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागणार आहे। आणि तिसरं ऑप्शन आहे मेक पेमेंट, म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे। मित्रांनो, आता आपण इन्कम सर्टिफिकेट साठी ॲप्लिकेशन करणार आहे। मित्रांनो, इथे असा पहिला ऑप्शन दिसून येत आहे, वुड यू लाईक टू फेच आधार डिटेल्स। मित्रांनो, याआधी मी तुम्हाला जे सांगितलं होतं आधार ऑथेंटिकेशन द्वारे म्हणजे आधार OTP द्वारे, हा तोच ऑप्शन आहे। जर अर्जदाराच्या नावाने ID पासवर्ड नसणार तर आपण आधार फेच डिटेल्स येस करू शकतो। जो पण तुमचा आधार नंबर राहणार तो आधार नंबर एंटर करा। आधार नंबर एंटर केल्यावर जनरेट OTP वर क्लिक करा। जनरेट OTP वर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक असणार त्याच्यावर OTP येणार आहे। जो पण आधार कार्ड वर OTP आला आहे तो OTP आम्ही एंटर केला आहे। OTP एंटर केल्यानंतर सबमिट वर क्लिक करा। सबमिट वर क्लिक केल्यानंतर आधार OTP सक्सेसफुली व्हेरीफाईड तुम्हाला असा पॉपअप दिसणार। ओके वर क्लिक करा।
ओकेवर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा. जो पण तुमच्या आधार कार्डवर डिटेल आहे तो सेम टू सेम डिटेल इथे तुम्हाला अप्लिकेंट डिटेलमध्ये ऑटोमॅटिक फिलअप होणार. जरी ही आयडी कोणा दुसऱ्याच्या नावाने असली तरी पण जर तुम्ही आधार OTP केला, ज्या व्यक्तीच्या आधार OTP केला त्याच व्यक्तीचे इथे तुम्हाला फुल नेम सगळं डिटेल येऊन तुम्हाला ऑटोमॅटिक दिसणार. मित्रांनो, ज्या व्यक्तीच्या नावाने इन्कम सर्टिफिकेटसाठी अप्लिकेशन आहे त्या सेम व्यक्तीच्या नावाने ही आयडी जनरेट होऊन आहे, म्हणून आम्ही आधार फेच डिटेल्सवर नो करणार. मित्रांनो, इन्कम इयर इथे 3 वर्षासाठी दिसत आहे, पण आम्हाला इन्कम 1 वर्षासाठी पाहिजे, म्हणून मी 1 वर्षासाठी इन्कम वर क्लिक करतो. जी 1 वर्षाची इन्कम असते ती शैक्षणिक कामाकरिता, शासकीय कामाकरिता, वैद्यकीय कामाकरिता, निराधार कामाकरिता इत्यादी कामाकरिता त्याचा वापर होतो. पण जे 3 वर्षवाली इन्कम आहे ते 3 वर्षवाली इन्कम फक्त नॉन क्रिमिलियर किंवा EWS करिताच त्याचा वापर होतो. पण मित्रांनो, आपल्याला इन्कम शैक्षणिक कामाकरिता पाहिजे, म्हणून आपण 1 वर्षासाठीच ऑप्शन क्लिक केलाय. आता स्क्रोल डाऊन करा. स्क्रोल डाऊन केल्यानंतर ज्याच्या नावाची आपण ID पासवर्ड बनवली होती तो सेम टू सेम डाटा आपल्याला ॲज इट इज इथे फिलअप होऊन दिसणार आहे. तुम्हाला इथं फुल नेम आधीपासूनच इथं फिलअप दिसणार आहे. फादर्स नेम पण आधीपासूनच फिलअप दिसणार आहे. डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, जेंडर हे सर्व तुम्हाला आधीपासूनच फिलअप दिसणार आहे. आणि मित्रांनो, इथे जो स्टार मार्क आहे तोच डाटा इथे भरणं कंपल्सरी आहे. तर माझा असा सल्ला राहणार का तुम्ही फक्त तोच डाटा भरण्यामध्ये लक्ष केंद्रित करा. इथे आता ऑक्युपेशन मध्ये क्लिक करा. ऑक्युपेशन मध्ये जो पण ऑक्युपेशन असणार तो सिलेक्ट करा. तो सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुमचा जो पण ऍड्रेस असेल तो ऍड्रेस तुम्ही इथे एंटर करा. माझा जो पण ऍड्रेस आहे तो ऍड्रेस मी एंटर केलेला आहे. आता ऍड्रेस पूर्ण एंटर केल्यानंतर पिनकोड एंटर केल्यानंतर आता आपण टाइप ऑफ इन्कम सर्टिफिकेट रिक्वायर्ड वर क्लिक करणार. इथे 2 ऑप्शन येणार आहे, कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र किंवा वैयक्तिक उत्पन्न प्रमाणपत्र. जे पण कॅटेगरी तुमची असणार ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. जे पण माझी कॅटेगरी मी ते सिलेक्ट करत आहे. सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल डाऊन करा. इथे बेनिफिशियरी इन्फॉर्मेशन मागत आहे. इथे बेनिफिशियरी इन्फॉर्मेशनवर क्लिक केल्यावर जे पण अर्जदार आहे त्याचे बेनिफिशियरीशी रिलेशन काय ते आपण सिलेक्ट करू शकता. इथे मी स्वतःवर क्लिक करणार आहे. इथे स्वतःवर क्लिक केल्यावर बेनिफिशियरी आणि अर्जदार एकच राहणार आहे. खाली स्क्रोल डाऊन करा. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला सोर्स ऑफ इन्कम मध्ये जे पण तुमचं सोर्स ऑफ इन्कम आहे, शेती आहे, शेतीपूरक व्यवसाय, शेतमजुरीची उत्पन्न, इतर मजुरी व्यवसाय, हे तुम्ही एकदा वाचून घ्या. जो पण तुमचा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर मी तुमची जे पण इन्कम आहे ते इन्कम इथे टाईप करा. इन्कम टाईप केल्यानंतर स्क्रोल डाऊन करा. स्क्रोल डाऊन केल्यानंतर सर्व डाटा एकदा तुम्ही ओके आहे का नाही ते चेक करा. सर्व डाटा एकदा ओके दिसल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यावर खाली समावेश करावर क्लिक करावं लागणार. समावेश करावर क्लिक केल्यानंतर इथे जे डाटा आपण भरलेला आहे तो डाटा एकदा चेक करा असा इथे पॉपअप येत आहे. इथे ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर समावेश करावर आणखी क्लिक करा. समावेशवर क्लिक केल्यानंतर इथे आपला जो पण अप्लिकेशन ID आहे ते आपली अप्लिकेशन ID आपल्याला इथे दिसणार आहे. या अप्लिकेशन IDच्या मोबाईलवर फोटो काढा किंवा तुम्ही स्क्रीनशॉट करू शकता. मी माझ्या अप्लिकेशन नंबरचा स्क्रीनशॉट काढलेला आहे. आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. आता आपण ओकेवर क्लिक करूया. डॉक्युमेंट अपलोड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर इन्कम सर्टिफिकेट शैक्षणिक कामाकरिता असणार तर तुमचे वडील अर्जदार असणार तर ओळखीच्या पुराव्यामध्ये जे तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे त्यापैकी कोणतेही एक कागदपत्रे, पत्त्याच्या पुराव्यामध्ये जे तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे त्यापैकी कोणतेही एक कागदपत्रे आणि उत्पन्नाच्या पुराव्यामध्ये स्क्रीनमध्ये जे दिसत आहे त्यापैकी कोणतेही एक कागदपत्रे लागणार. पण नगरसेवकांचा दाखला चालणार नाही. जर शैक्षणिक कामाकरता इन्कम सर्टिफिकेट करिता वडील हयात नसणार तर आईचे ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा लागणार व त्यासोबत तुमच्या वडिलाचे डेथ सर्टिफिकेट सुद्धा लागणार. जर शैक्षणिक कामाकरता इन्कम सर्टिफिकेट काढायची असणार, आई व वडील दोघे पण हयात नसणार तर अर्जदार तुम्ही स्वतः होऊ शकता किंवा संबंधित तहसील कार्यालयाचा सल्ला घेऊन तुम्ही अर्जदार ठेवू शकता. तर अर्जदाराच्या ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा लागणार व त्यासोबत तुमच्या आई व वडिलांचे डेथ सर्टिफिकेट सुद्धा लागणार. जर इन्कम सर्टिफिकेट शैक्षणिक कामे इतर असणार तर लाभार्थी हा स्वतः अर्जदार होऊ शकतो.
आता आपल्याला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागणार। डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये तुम्हाला इथे तुमचा एक लाईव्ह फोटो अपलोड करावा लागणार। ओळखीच्या पुराव्यामध्ये आधार कार्ड, पत्त्याच्या पुराव्यामध्ये इलेक्ट्रिक बिल किंवा राशन कार्ड किंवा मालमत्ता कराची पावती, उत्पन्न पुराव्यामध्ये तुम्ही इथे तलाठी अहवाल किंवा आयकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तुम्हाला फॉर्म 16 इन्कम टॅक्सचा असणार तो, किंवा मी निवृत्ती वेतनधारक असणार तर तुमची ते निवृत्ती वेतनधारकाचे ते बँकेचे प्रमाणपत्र आहे ते, किंवा तुम्ही नोकरीवर असणार तर तुम्ही तुमची सॅलरी स्लिप उत्पन्नाचा पुरावा म्हणून जोडू शकता। मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की उत्पन्नाच्या पुराव्यामध्ये नगरसेवकाचा दाखला जोडता येत नाही। जर तुम्ही नगरसेवकाचा दाखला जोडला तर तुमची इन्कमची केस वापस येणार। तर मित्रांनो, आता मी पासपोर्ट साईज फोटो अपलोड न करता लाईव्ह फोटो अपलोड करणार आहे। लाईव्ह फोटोचा साईज तुम्ही 160 हॉरिझॉन्टल आणि वर्टिकली 210 पिक्सेल असे ठेवू शकता। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर ओळखीच्या पुराव्यामध्ये इथे मी आधार कार्ड घेणार आहे। पत्त्याच्या पुराव्यामध्ये इथे मी मालमत्ता कर पावती घेणार आहे। उत्पन्न पुराव्यामध्ये इथे मी तलाठी अहवाल घेणार आहे। जे पण डॉक्युमेंट्स आपण अपलोड करणार आहे ते डॉक्युमेंट्स आपण JPGच्या स्वरूपात किंवा PDFच्या स्वरूपात 75 KB ते 500 KBच्या साईजची फाईल आपण अपलोड करणार आहे। जे पण माझे डॉक्युमेंट्स आहेत ते मी व्यवस्थितरित्या अपलोड केले आहे। मी माझे डॉक्युमेंट्स सगळे व्यवस्थितरित्या अपलोड केल्यानंतर आय ॲग्री टू द अबव सेल्फ डिक्लेरेशन वर क्लिक करणार आहोत। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स वर क्लिक करा। डॉक्युमेंट्स वर क्लिक केल्यानंतर युअर डॉक्युमेंट इज सेव्ड सक्सेसफुली, काइंडली मेक द पेमेंट टू गेट सर्व्हिस असं लिहून येतात। ओके वर क्लिक करा। ओके वर क्लिक केल्यानंतर जे पण आपलं सर्व्हिस नेम आहे, आपलं इन्कम सर्टिफिकेट आपल्याला शो होणार। जे पण आपलं अप्लिकंटचं नेम आहे ते पण शो होणार। आपली जे पण अमाऊंट आहे आपल्याला 69 ची अमाऊंट आपल्याला इथे पे करावं लागणार। कन्फर्म वर क्लिक करा। कन्फर्म वर क्लिक केल्यानंतर एवढे सारे तुमच्या समोर ऑप्शन येतात। या ऑप्शनमधून सर्वात बेस्ट आपलं ऑप्शन QR वाला ऑप्शन आहे तो आपण इथे सिलेक्ट करूया। जो पण पेमेंट आहे ते मी पेमेंट QR द्वारे केलेलं आहे। QR द्वारे पेमेंट केल्यानंतर ट्रान्झॅक्शन इज सक्सेसफुल असं दाखवत आहे। ते आपल्याला आपलं अप्लिकेशनची ID दिसणार, आपलं सर्व्हिस नेम दिसणार, आपल्या अप्लिकंटचे नाव दिसणार। सक्सेसफुल झाल्यानंतर स्क्रोल डाऊन करा। स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे जो प्रिंटचे आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा। त्याच्यावर क्लिक करून हे जे रिसिप्ट आहे हे रिसिप्ट सेव्ह करा। मित्रांनो, अशा प्रकारे आपण घर बसल्या इन्कम सर्टिफिकेट साठी अप्लिकेशन करू शकतो। इन्कम सर्टिफिकेट अप्रूव्हलची अवधी 15 दिवस असतात। तुम्ही 15 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर एकदा चेक करून पाहू शकता। मित्रांनो, 15 दिवसानंतर इन्कम सर्टिफिकेट अप्रूव्ह झाल्यावर असं काही दिसणार आहे। तुमचा जो पण फोटो तुम्ही अपलोड केला होता तो फोटो दिसणार आहे। तुमचे इथे जो पण नाव तुम्ही एंटर केले होते तो नाव, ऍड्रेस दिसणार आहे। तुम्ही जे पण वार्षिक उत्पन्न टाकले होते ते वार्षिक उत्पन्न तुम्हाला अंकात अक्षरात दिसणार आहे। आणि खाली तुम्हाला स्क्रोल डाऊन केल्यानंतर QR कोड पण दिसणार आहे। असे इन्कम सर्टिफिकेट अप्रूव्हल झाल्यावर तुम्हाला भेटणार आहे। मित्रांनो, मी अशा प्रकारे घर बसल्यास इन्कम सर्टिफिकेट कसे बनवू शकतात त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे। मित्रांनो, घर बसल्यास इन्कम सर्टिफिकेटची अप्लिकेशन करणे, इन्कम सर्टिफिकेट बनवे ही खूप सोपी पद्धत आहे। इन्कम सर्टिफिकेट बनवताना तुम्हाला काही अडचण निर्माण झाल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर तुम्ही एक लाईक नक्की करा आणि असेच आपले सरकारचे इन्कम सर्टिफिकेट घर बसल्यास कसे बनवू शकतात त्याच्यासाठी तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।